हे बघा आपली इडली तयार आहे. आता तुम्ही बघू शकता. असे इडल्या तुम्ही करून बघा. आता नवरात्र येते, उपवास आहेत सगळ्यांचे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा कशी झाली तुमची इडली. एवढ्या बॅटर मध्ये आपल्या 12 इडल्या बनल्या आहेत. आणि तुम्ही नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उपवासाची इडली कशी करायची ते बघतोय. बटाट्यापासून आपण इडली बनवणार आहोत. तर बघा मी 2 बटाटे घेतलेले आहेत. हे कच्चेच बटाटे आहेत, साल काढून पाण्यात ठेवले. एक मोठी वाटी भगर घेतली आहे, ती मिक्सरला बारीक करून घेतली. अशीच ठेवू नका. हे बघा असं रवाळ पीठ वाटून घ्या त्याचं. आणि 1 वाटी दही. बटाटे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही साबुदाणे वापरले 2 चमचे तरी चालतील, पण मी साबुदाण्याचा वापर केलेला नाहीये. भगर टाकून घेतोय आपण आता. मिक्सरला वाटलेले बटाटे. एक वाटी पूर्ण दही घेतोय आपण. पाण्याचा वापर अजून केलेला नाहीये. हे बघा, हे बॅटर सेम आपण इडली बनवतो ना तांदळाची, तसंच हे बघा. तसंच बॅटर ठेवायचं. जास्त पातळही नाही नका करू आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं. 10 मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवू. इडलीचं पीठ आपलं तयार होतंय, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ. शेंगदाणे घेतलेत, थोडे भाजून घेतलेत शेंगदाणे. 2 चमचे खोबरं, सुकं खोबरं घेतलंय. तुम्ही ओलंही वापरू शकता. थोडं जिरं आणि चवीनुसार मीठ. थोडं पाणी टाकून घेऊ आता. दोन मिरच्या कट केलेल्या आहेत. आता आपण हे जाडसर चटणी वाटून घेऊ. चटणीसाठी तडका करतोय आपण. थोडे जिरे आणि 1 लाल मिरची टाकतोय. मिरचीचं वाटण करताना हिरवी मिरची वापरलेली म्हणून आपण आता इथं एकच मिरचीचा वापर करतोय. चटणी तयार आहे आपली. आता इडल्या बनवायला घेऊ. अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. इडली फुलण्यासाठी आपण बेकिंग पावडर वापरतोय. तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकतात. 1 छोटा चमचा घेतलाय बघा. आणि चवीनुसार मीठ. दोन मिनिटांसाठी आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया बघा. ते सोडा टाकल्याने काय होतं, थोडं 5-1 मिनिटं आपण हलवून घ्यायचं चांगलं. मग आपली इडली छान फुलते. इडली पात्राला तेल लावून घेऊ आपण आता. पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये ना लिंबू टाकायचा, म्हणजे आपलं भांड काळं होत नाही. तर 2 इडली पात्र आपण ठेवून घेऊ. पंधरा मिनिटांसाठी आपण आता स्लो गॅसवर चालू ठेवू. स्लो गॅस आणि 15 मिनिटांनी बघू इडली झाली की नाही. 15 मिनिटं झालेले आहेत. गॅस बंद केलाय बघा.
इडली झाली की नाही आपण बघू आता. इडली तयार आहे. 5 मिनिटं आपण आता थंड झाल्यावर काढून घेऊ. थंड झाल्यावर आपण आता इडली काढून घेऊ. हे बघा, सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याने तुम्ही असे काढू शकता. पहा किती पांढरी शुभ्र इडली आली, तुम्ही बघू शकता. हे बघा, आपली इडली तयार आहे. आता तुम्ही बघू शकता. असे इडल्या तुम्ही करून बघा. आता नवरात्र येते, उपवास आहेत सगळ्यांचे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा कशी झाली तुमची इडली. एवढ्या पॅटर्न मध्ये आपल्या 12 इडल्या बनल्या आहेत. आणि तुम्ही नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा.